निवासी शाळेमध्ये मुलींबरोबर धर्मगुरूचे शरीर संबंध प्रत्येक पालकाने ही व्हिडिओ नक्की बघा। प्रथम दर्शनी माणसाचा पेहराव एक मत बनवतो। धर्मगुरू संन्यासी सभ्यतेचा पेहराव असणाऱ्याबद्दल माणसाला आदर वाटणे स्वाभाविक असते। लोकांच्या या मानसिकतेचा गैरफायदा काही भोंदू घेतात। लोकांच्या विश्वासाचा गैरफायदा घेत लोकांचे आर्थिक, भावनिक, शारीरिक शोषण केले जाते। लोकांचा विश्वास, सत्ता आणि संपत्तीचा माज आलेले हे सैतान संन्यासाचा बुरका पांघरून समाजामध्ये वावरत राहतात। पण म्हणतात ना, पापाचा घडा कधी ना कधी भरतोच। प्रत्येक दुराचार्याला त्याच्या कर्माची शिक्षा मिळाल्याशिवाय राहत नाही। दिल्लीतील बाबा चैतन्यानंदच्या बाबतीत तेच झाले असे म्हणण्यास वाव आहे। मठाने दिलेले अधिकार आणि हातात पैसा यामुळे त्याची नियत बदलली। शिक्षणासाठी आलेल्या मुलीवर त्याने वाईट नजर ठेवली। त्याच्या मनातील विकृती त्याला तुरुंगात घेऊन गेली। तक्रार दाखल झाल्यानंतर महिनाभर पोलिसांना गुंगारा देणाऱ्या चैतन्यानंदाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून तपास सुरू आहे। तपासा अंती यातून आणखी काही नवे खुलासे होण्याची शक्यता आहे। त्याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिलेल्या आहेत। या घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्या अगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन येण्यासाठी शेजारील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका। कर्नाटकातील शृंगेरी येथील एक प्रमुख धार्मिक संस्था म्हणजे श्री श्री जगद्गुरु शंकराचार्य महासंस्थानम दक्षिणानामनाय श्री शारदा पीठम मध्ये 9 राज्यांमध्ये आश्रम आणि शैक्षणिक संस्था आहेत। त्यापैकीच एक दिल्लीच्या वसंत कुंज परिसरामध्ये शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंट रिसर्च नावाची एक संस्था चालवली जाते। ही ICT द्वारे मान्यताप्राप्त एक खाजगी व्यवस्थापन संस्था आहे आणि येथे PGDM अभ्यासक्रम शिकवला जातो। आश्रमामध्ये 2 बॅचेससह व्यवस्थापन अभ्यासक्रम शिकवले जातात। दोन्ही बॅचेसमध्ये 35हून अधिक विद्यार्थिनी आहेत। बहुतेक विद्यार्थिनी EWS शिष्यवृत्तीवर तेथे शिक्षण घेत होत्या। डॉक्टर पार्थसारथी म्हणून ओळखला जाणारा बाबा चैतन्यानंद हा संस्थेचा संचालक आणि काळजीवाहू होता आणि वसंत कुंज आश्रमात गेले 12 वर्षे राहत होता। जुलै 2025 मध्ये शृंगेरी शारदा पीठमने दिल्लीतील शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंट रिसर्चचे ऑडिट केले। तेव्हा एक वेगळेच प्रकरण उघडकीस आले। ऑडिटमध्ये 300हून अधिक पानांचे पुरावे उघड झाले, ज्यात फसवणूक, बनावटगिरी आणि गुन्हेगारी विश्वासघात यांचा समावेश होता। दिनांक 19 जुलै 2025 रोजी पीठमने FIR दाखल केला, जो 23 जुलै रोजी नोंदवण्यात आला होता। तर 1 ऑगस्ट रोजी एका IAF ग्रुप कॅप्टनने विद्यार्थिनींच्या आरोपांची रूपरेषा सांगणारा ईमेल पाठवला। त्यानंतर 11 सदस्यांची नवीन गव्हर्निंग काउन्सिल स्थापन करण्यात आली, ज्याचे अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ कृष्णा व्यंकटेश होते। दिनांक 4 ऑगस्ट रोजी एका माजी विद्यार्थिनीने तक्रार दाखल केली। त्यानंतर 5 ऑगस्ट रोजी दुसरा FIR दाखल करण्यात आला। या घडामोडीनंतर दिनांक 9 ऑगस्ट रोजी संस्थेने एक सार्वजनिक सूचना जारी केली, ज्यामध्ये बाबा पीठम हे संन्यासी नव्हते आणि त्यांची कृती बेकायदेशीर असल्याचे म्हटले होते। पीठमने विद्यार्थ्यांना कायदेशीर आणि भावनिक पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आणि म्हटले की संस्था आता सुरक्षित आहे। 8 सप्टेंबर रोजी ऑडिट पुराव्यांचा आराखडा देणारे 4 पानांचे प्रेस स्टेटमेंट जारी करण्यात आले। पीठमने स्पष्टपणे सांगितले की ते तपासात पूर्णपणे सहकार्य करेल आणि विद्यार्थ्यांची सुरक्षा ही प्राधान्याची बाब आहे। हे सगळे घडत असले तरी त्याआधी बाबाने केलेले कारनामे आणि त्याने केलेला छळ विद्यार्थिनी विसरलेले नाहीत। पोलिसांनी तब्बल 32 विद्यार्थिनींचे जबाब नोंदवले। त्यापैकी 17 जणींनी बाबावर अश्लील कृत्य केल्याचे आरोप केले आहेत। भगवी वस्त्रे पांघरलेला हा पार्थसारथी ढोंगी होता, पाखंडी होता असे पोलीस तपासात सिद्ध होत आहे। गेले 12 वर्ष तो या संस्थेमध्ये अधिकार पदावर होता। त्याला सर्व अधिकार होते, परिणामी तो स्वतःला मालक समजू लागलेला होता। हातात आलेली सत्ता भल्या भल्यांना पचवता येत नाही। सत्तेचा माज हा अधोगतीकडे जातो। चैतन्यानंदच्या बाबतीत सुद्धा तेच झालेले होते। संस्थेमध्ये विद्यार्थिनी अर्थात तरुण मुले असत। धार्मिक संस्थेचा प्रतिनिधी आणि एकूणच धर्मगुरूसारखा पेहराव असणाऱ्या चैतन्यानंदापुढे कोणी श्रद्धेने नतमस्तक होत असे। संस्थेचा लौकिक आणि चैतन्यानंदचा
पेहराव पाहून पालकांना विश्वास वाटत असे की येथे आपल्या मुलीला चांगले शिक्षण मिळेल व ती सुरक्षित राहील। ते मोठ्या विश्वासाने मुलींना तेथे ठेवत होते, पण पीठमने दिलेले अधिकार आणि पालकांनी ठेवलेला विश्वास याचा गैरफायदा घेण्याची विकृती चैतन्यनंदच्या मनात उफाळली आणि तिथेच त्याची अधोगती सुरू झाली। त्याला माहिती होते की येथे आलेल्या मुलीशी त्याने काही गैरव्यवहार केला तरी त्याला कोणी काही बोलू शकत नव्हते, कारण तो मालकच होता, त्याच्या हातात कारभार होता। मग तो मुलींना आपल्या खोलीत बोलावू लागला, त्यांना जवळ घेऊ लागला। जर एखाद्याने विरोध केला तर कागदपत्र रोखून ठेवण्याची, कमी मार्क देण्याची धमकी द्यायचा, असे आरोप होत आहेत। मुली हतबल होत्या। हा गैरप्रकार इतर शिक्षक आणि कर्मचारी पाहत होते, पण नोकरी जाईल या भीतीने कोणी चैतन्यनंदला विरोध करत नव्हते। उलट काही महिला कर्मचारी मुलींना चैतन्यनंदकडे नेऊन सोडू लागल्या, त्याला खुश करण्याचा सल्ला देऊ लागल्या होत्या, असे आरोप होत आहेत। पीडित विद्यार्थिनींनी पोलिसांच्या मध्ये दिलेल्या माहितीनुसार नवीन मुली वसतिगृहात येताच बाबा त्यांना लक्ष करत असे। भेटण्यासाठी आणि दर्शनासाठी पालकांच्या सोबत आलेल्या मुलींच्या शरीरावर त्याची विकृत नजर फिरत होते। तो संपर्काच्या नावाखाली मुलीचा मोबाईल क्रमांक घेत असे, त्यानंतर त्याचा खेळ सुरू होत असे। तो विद्यार्थिनींच्या मोबाईलवर मेसेज पाठवत असे, बेबी डार्लिंग, माय लव अशा शब्दात बोलत तो अश्लील मेसेज पाठवत असे। माझ्या खोलीत ये, मी तुला परदेशात घेऊन जाईन, पैशांची काळजी करू नकोस, असे संदेश तो पाठवायचा। मुलींनी प्रतिसाद दिला नाही तर त्यांना शिक्षा होईल, त्यांचे ग्रेड कोणत्याही चुकीशिवाय कापले जातील, अशी धमकी तो द्यायचा। या सगळ्या त्रासाला कंटाळून काही मुली शिक्षण सोडून निघून गेल्या, पण काही मुली मात्र त्याच्या तडाख्यात सापडल्या। गरीब पालकांना काय सांगावे, पालक विश्वास ठेवतील का, ही भीती मनात असलेल्या मुली चुपचाप अत्याचार सोसत होत्या, त्यामुळे त्याचे फावलेले होते। तरुण विद्यार्थिनींनी पोलिसांना सांगितले की बाबा त्यांना बेबी म्हणायचा, तो काही मुलींना त्याच्या BMW कारमध्ये बसवायचा, अश्लील गाणे वाजवायचा आणि त्यांचा विनयभंग करायला सुरुवात करायचा। त्या मुलींना मिठीत आवळायचा, कुठे हात लावायचा। त्याच्या या चाळ्याने मुलींना त्रास होत असला तरी त्याला त्याचे काही वाटत नव्हते। एकदा तो मुलींना घेऊन ऋषिकेशला गेला आणि एका आश्रमात ठेवायला लावले, जिथे त्याची घाणेरडी नजर नेहमीच त्यांच्यावर केंद्रित असायची। रात्री उशिरा बाबा मुलींना त्याच्या खोलीत बोलवायचा, नको नको ते चाळे करायचा। एखाद्या मुलीने त्याला नकार दिला तर तो त्रास देत असे। दिल्ली पोलिसांच्या सूत्रानुसार बाबाच्या मोबाईल फोनवर हॉस्टेल आणि संस्थेच्या CCTV कॅमेऱ्यांचा वापर होता। तो कुठे बसून मुलींच्यावर लक्ष ठेवत असे। वॉशरूमच्या बाहेरही कॅमेरे बसवलेले होते। पोलिसांनी DVR जप्त केला आहे आणि संपूर्ण सिक्वेन्स पुन्हा तयार केला जाईल। DVR सिस्टीममध्ये छेडछाड झाल्याची शक्यता आहे, असे पोलिसांचे म्हणणे आहे। पोलीस तपासात असे दिसून आले की बाबाने संस्थेमध्ये अनेक इमारती बांधल्या आणि त्या खाजगी कंपन्यांना भाड्याने दिल्या। त्याने लाखो रुपयांच्या कमाईतून BMW सह लक्झरी कार खरेदी केल्या। विद्यार्थिनींनी FIR मध्ये BMWचा उल्लेख केला आहे आणि पोलीस म्हणतात की कार लवकरच जप्त केली जाईल। दिल्ली पोलिसांनी सांगितले की चैतन्यनंद अटक टाळण्यासाठी प्रत्येक वेळी नवीन देखावा करत आहे। असा संशय आहे की तो मोबाईल फोन किंवा कोणते इलेक्ट्रॉनिक गॅजेट वापरत नाही, जेणेकरून त्याचे स्थान ट्रॅक केले जाऊ नये। त्याच्या विरुद्ध लुक आउट नोटीस जारी करण्यात आली आणि तांत्रिक देखरेखीद्वारे अनेक पथके त्याचा शोध घेऊ लागली। फरार चैतन्यनंद आग्रा येथील ताजगंज परिसरातील हॉटेल होम हाऊसमध्ये लपला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। पोलिसांनी तातडीने हालचाली केल्या। त्याने खोली क्रमांक 101ला आपला तळ बनवला होता। तेथून तो रात्री महिला विद्यार्थिनींना बोलावून त्यांना आमिष दाखवण्याचा प्रयत्न करायचा। त्याचा तेथे तळ आहे हे समजताच पोलिसांनी शनिवार दिनांक 27 रोजी रात्री या हॉटेलभोवती सापळा रचला। मध्यरात्र उलटून गेली। रविवार दिनांक 28 रोजी पहाटे 3:30 वाजण्याच्या सुमारास हॉटेल बाहेर पोलीस अचानक सक्रिय झाले। पथकाने हॉटेलला वेढा घातला आणि थेट खोली क्रमांक 101च्या दरवाजावर थाप मारली। आज चैतन्यनंद हडबडून जागा झाला। आपण अडकलो हे त्याच्या आता लक्षात आले। त्याने दरवाजा उघडला। पोलिसांना त्याने फारसा प्रतिकार केला नाही। त्याला अटक केल्यानंतर थेट दिल्लीला आणण्यात आले। त्या हॉटेल कर्मचाऱ्यांनी सांगितले की बाबा कोणासोबत तरी आमच्या हॉटेलमध्ये आले होते। त्याने त्याचे ओळखपत्र सादर केले होते। पोलीस पहाटे
3 वाजण्याच्या सुमारास आले आणि आम्हाला कोणतीही माहिती न विचारता थेट खोलीत जाऊन बाबांना अटक केली। या प्रकरणी DCP अमित गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार 4 ऑगस्ट रोजी स्वामी चैतन्यानंद सरस्वती उर्फ पार्थ सारथी यांच्या विरुद्ध तक्रार प्राप्त झाली होती, ज्याने EWS शिष्यवृत्ती अंतर्गत उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केलेला होता। या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अनेक विद्यार्थ्यांची चौकशी केली आणि असे आढळून आले की सुमारे 17 विद्यार्थिनींना नियमितपणे आरोपींकडून लैंगिक छळाला सामोरे जावे लागत होते। महिला कर्मचाऱ्याने पीडितांना चैतन्यानंद यांच्या मागण्या पूर्ण करण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे। तपासादरम्यान 32 विद्यार्थिनींचे जबाब नोंदवले, त्यापैकी 17 जणींनी आरोपीने अपशब्द, अश्लील व्हॉट्सॲप, SMS संदेश आणि अवांछित शारीरिक संपर्काचा आरोप केला आहे। प्राध्यापक आणि प्रशासक म्हणून काम करणाऱ्या महिलांनी चैतन्यानंद यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी त्यांना प्रवृत्त केले आणि दबाव आणला असा आरोप आहे। त्यानंतर पोलिसांनी आरोपींविरुद्ध IPCच्या कलम 75(2) लैंगिक छळ, 79 महिलेच्या विनयशीलतेचा अपमान करण्याचा हेतू आणि 351(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आणि शोध मोहीम सुरू केली। पोलिसांनी सांगितले की पीडितांचे जबाब पटियाला हाऊस कोर्टातही नोंदवले आहेत। CCTV फुटेजचे विश्लेषण केले आहे आणि घटनेच्या ठिकाणी तसेच आरोपीच्या पत्त्यावर अनेक छापे टाकले आहेत। सुविधा केंद्रातून गोळा केलेले NVR नेटवर्क व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि हार्ड डिस्क फॉरेन्सिक चाचणीसाठी पाठवलेले आहेत। तपासादरम्यान पोलिसांना असे आढळून आले की चैतन्यानंद बनावट डिप्लोमॅटिक नंबर प्लेट असलेली लाल वॉल्वो कार वापरत होता, ज्यावर 31 UN संयुक्त राष्ट्रांचे नंबर प्लेट लिहिलेले होते। पोलिसांनी 25 ऑगस्ट रोजी IPCच्या कलम 345(3) फसवणुकीसाठी मालमत्तेच्या चिन्हाचा गैरवापर, 318(4) फसवणूक, 336(3) बनावट आणि 340(2) खोटे दस्तऐवज तयार करणे अंतर्गत आणखी एक गुन्हा दाखल केला। दरम्यान आश्रमाने एका निवेदनामध्ये म्हटले आहे की स्वामी चैतन्यानंद बेकायदेशीर आणि अनुचित कार्यात गुंतले होते आणि त्यांनी त्यांच्याशी सर्व संबंध तोडले होते। आश्रमाने असे म्हटले आहे की त्यांनी स्वामी चैतन्यानंदांनी केलेल्या बेकायदेशीर कृत्यांबद्दल संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारी दाखल केल्या आहेत। स्वामी चैतन्यानंद यांच्या अटकेमुळे त्यांच्या अंधाऱ्या जगाचे सत्य उघड झाले आहे। पीडितांच्या तक्रारी आणि पोलिसांच्या कडकपणावरून असे दिसून आले की एखादी व्यक्ती कितीही प्रतिष्ठित गुरु असली तरी त्याचे पाप अखेर उघडकीस येतील। आता दिल्ली पोलीस त्यांची चौकशी करत आहेत आणि या प्रकरणात मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे।